अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है, इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए। और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है, इसे भी आप इनेबल कर दीजिए। शिरपूर तालुक्यातील बोरगाव शिवारात 5 एकर केळी जळून झाली खाक, शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे झाले नुकसान। शिरपूर तालुक्यातील बोरगाव शिवारात शॉर्ट सर्किटमुळे केळीची बाग जळून खाक झाली। शिंगावे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान। शिंगावे येथील शेतकरी प्रतिभा नाटू पाटील या शेतकऱ्याचे बोरगाव शिवारात 5 एकर क्षेत्र असून या क्षेत्रात त्यांनी केळी या पिकाची लागवड केली होती आणि ती बाग 1-2 दिवसात काढली जाणार होती। परंतु काल दिनांक 12 रोजी 12 ते 1 वाजेच्या सुमारास विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि अचानक केळीच्या बागेला आग लागली आणि क्षणात संपूर्ण 5 एकर केळी जळून खाक झाली। या केळी पिकासोबत ठिबक सिंचन पाईपचे सुद्धा लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। या आगीमुळे शेतकऱ्यांचे केळी पिकावरील ठिबक व पाईप सहित 8 ते 9 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। घटनास्थळी अधिकाऱ्यांनी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाने जाऊन पंचनामा केला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। शॉर्ट सर्किटमुळे माझं केळीचं नुकसान झालं आणि जवळपास उद्या 2 दिवसाने केळीचं उत्पन्न निघणार होतं, म्हणजे गाडी लागणार होती माझी केळीची भरपाई आणि शासनाकडनं मला काहीतरी अपेक्षा आहे की माझी योग्य ते भरपाई मिळेल याची अपेक्षा ठेवतो मी शासनाकडे। शिंगावे गावचा रहिवासी योगेश नाटू पाटील शिंगावे। माझं बोरगाव शिवारात जमीन आहे आणि केळी लागवड झालेली होती। केळी आणि ठिबक केळी पिकाचं नुकसान झाल्यामुळे माझं ठिबक आणि केळीचं नुकसान 9 लाख रुपयाच्या आसपास नुकसान झालेलं आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे माझ्या केळीचं भरपूर नुकसान झाल्यामुळे शासनाकडे मी विनंती करतो की मला थोडं